नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कराडमध्ये धक्कादायक प्रकार. म्हशीचे कृत्रिम दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत. शामगावात अन्न व औषध विभागाकडून छापा. शामगाव तालुका कराड येथील एका घरात म्हशीचे कृत्रिम दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला अन्न व औषध प्रशासन विभागाने पकडले. या प्रकरणी संबंधित दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. भेसळीसाठी वापरलेले साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलं. अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शामगाव येथील ओंकनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या यशवंत फाटक यांच्या राहत्या घरात महेश यशवंत फाटक वय 44 व स्वाती महेश फाटक वय 38 हे आर्थिक फायद्यासाठी म्हशीचे कृत्रिम दूध तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आज सायंकाळी तिथे छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान केशरी रंगाच्या किटलीत 3 लिटर आणि गुलाबी रंगाच्या किटलीत 2 लिटर म्हशीच्या दुधात रिफाइंड पामोलिन तेल व पांढऱ्या रंगाची पावडर मिसळून संशयितांकडून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. घटनास्थळावरून मिक्सर, त्यांचे भांडे, हँड ब्लेंडर निदर्शनास आले. फिर्यादीनुसार या कृत्रिम दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा खरेदीसाठी राजाचे कुर्ले तालुका खटाव येथील एका संबंधिताशी संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पामोलिन तेल व पांढऱ्या पावडरच्या पुरवठादाराची माहिती देण्यास संशयितांनी टाळाटाळ केल्याने या प्रकरणामागे भेसळीचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भेसळयुक्त दूध स्वीकारणारे तसेच कच्चा माल पुरवणाऱ्या संबंधितांचाही शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यातील दूध भेसळीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक सुधाकर भोसले, हवालदार महेश लावंड, बाळासाहेब कोळेकर, सुनील पन्हाळे, अशोक पाटील, हवालदार सुप्रिया इंगवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.